वेलकम टू माय चॅनल डेली ब्लॉग विथ रोशनी जोशी। आज आहे वेट लॉस जर्नीचा आपला दिवस तिसरा। आज आपल्या वेट लॉस जर्नीचा तिसरा दिवस आहे। चला तर मग सुरू वेट करूया लॉस जर्नी स्टार्ट आजच्या करतोय। दिवसाला। तिसरा दिवस आहे आज। आजचं माझं मॉर्निंग ड्रिंक आहे। मी घेतलं 1 ग्लास गरम पाणी, त्यासोबतच मी घेणार आहे रेड ज्यूस। मी घेतलं इथे एक आवळा, बीट आणि 1 इंच कच्ची हळद। त्या सर्वांना आपल्याला किसून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये टाकून त्याचा ज्यूस बनवून घ्यायचं आहे। हे आपण अल्टरनेट डे करणार आहोत। एक दिवस आपल्याला मेथी दाण्याचं पाणी घ्यायचं आणि एक दिवस आपल्याला ज्यूस घ्यायचं मॉर्निंग ड्रिंकमध्ये। हे आपण 8 दिवस कंटिन्यू करणार आहोत। आपल्याला हे गाळून घ्यायचं आणि हे आपलं रेड ज्यूस तयार आहे। हे आहे माझं आजचं बेट। निर्विघ्नं कुर्वे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै शिवे नमः। ओम भूर्भुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। जय जय लघु। आता करूया आपण ब्रेकफास्टची तयारी। ब्रेकफास्टमध्ये मी घेणार आहे इथं 1 ज्वारीची भाकरी। ज्वारीची भाकरी ही ग्लुटेन फ्री आहे। ज्यांना ग्लुटेनमुळे वेट गेन होतं त्याच्यासाठी खूप फायदेशीर असतं। त्याला आपण मळून आपण आता थापून घेणार आहेत भाकरी आणि मग तव्यावरती भाजून घेणार आहेत। तुम्हाला हे माझे वेट लॉसचे व्हिडिओ कसे वाटतात ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा। सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला हे रोजच्या रोज व्हिडिओ पाहायला मिळतील, नोटिफिकेशन येईल तुम्हाला। त्यासाठी तुम्हाला बेल आयकॉन दाबावे लागेल। तुमच्याकडे पण काही हेल्दी रेसिपीज असतील, काही तुमच्या स्पेशल रेसिपीज असतील तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा। मी ते नक्की करून दाखवेन। भाकरीला पाणी लावून घेतलं आपण आता। तर व्यवस्थित दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि त्यासोबत तुम्ही घरामध्ये बनलेली कोणतीही भाजी खाऊ शकता। हे आपण जे डाएट करतोय ते आपण लाईफ टाईमसाठी करतोय। तुम्ही रोजच्या रुटीन बदलायचं नाही आहे अजिबात। जे तुम्ही खाताय फक्त त्याला थोडंसं कमी करायचं आहे। जर तुम्ही 2 भाकरी खात असाल तर तुम्हाला 1च करायचं आहे। जर तुम्ही 4 पोळ्या खात असाल तर तुम्हाला 2 वरती आणायचं आहे। ते अर्धी भूक राहू द्यायची आपल्याला, त्यामुळेच आपला वेट लॉस होईल। आणि आपल्याला 30 मिनिट्सची वॉक कंपल्सरी करायचं आहे आणि 3 लिटर पाणी हे कंपल्सरी प्यायचं आहे आपल्याला। भाकरी आपल्या दोन्ही साईडनी भाजून झाल्यावरती मी यासोबत घेतली आहे गवारीची भाजी आणि भाकरीवरती तूप लावायला नक्की विसरू नका अजिबात। तुम्ही नक्की लावा, ज्यामुळे आपली सांधेदुखी होणार नाही। आणि आपण इथे घेतले 1 कप टी। आता आपण बनवणार आहोत लंच। लंचसाठी मी घेतले एक वाटी मुगाची डाळ भिजवून घेतली। मी इथं 3 तास भिजवली होती हिला। त्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे। त्यामध्ये मी टाकले 2-3 मिरच्या आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या। हे आपण पूर्ण 1 वाटी पूर्ण डाळीसाठी घेतोय आपण। त्यामध्ये टाकणार आहोत 1 चमचा जिरे आणि आता ह्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहेत। मिक्सरमध्ये ग्राइंड केल्यावर तुम्हाला जसं पाणी पाहिजे तसंच तुम्ही घ्या। एकदम पाणी नका टाकू, ज्यामुळे ते खूप होऊन जाईल आणि तुमचे डोसे व्यवस्थित बनणार नाहीत। हे आपण सर्व पीठ आता इथं काढून घेऊया। त्यामध्ये मी टाकते ओवा, हिंग, जिरेपूड आणि मीठ थोडंसं आणि त्याला मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। एका हातात कॅमेरा नाही, एका हातात मी करते, त्याच्यामुळे ते निसटत असते। आता आपण बनवणार आहोत फिलिंग। त्यासाठी मी घेतलं इथे 1 कांदा आणि पनीर। 50 ग्राम पनीर घ्यायचं आहे आपल्याला। ते मिक्स करून त्यामध्ये मीठ आणि जिरेपूड घालायचं आहे। हे होममेड पनीर आहे। जर तुम्हाला होममेड पनीरची रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा। पनीर व्यवस्थित कुस करून घ्यायचं आणि त्यामध्ये जिरेपूड आणि मीठ घालायचं आहे। आपण मिक्स करून घ्यायचं आहे। हे झालं आपलं सारण तयार।
आता आपण बनवूया डोसे. इथे एक चीज क्यूब पण घेतलं आहे, ते माझ्या मुलासाठी घेतलं आहे. त्याला पण हेच देणार आहे मी. हेल्दी ऑप्शन आहे ही खूपच. लहान मुलांनासुद्धा तुम्ही देऊ शकता. आता आपण पॅनवरती बॅटर टाकून व्यवस्थित पसरवून घ्यायचं दोन्ही बाजूनी. थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. पॉज कर. हो. दोन्ही बाजूने व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचं आपल्याला. त्यावरती पनीर टाकले. हे किड्सचं व्हर्जन आहे. त्यावरती आपल्याला चीज ग्रेड करून टाकायचं आहे. आणि माझ्या मुलाला हे इतकं आवडलं होतं की त्याने ते सॉस खाल्लं नाही. ते नुसतं डोसा आहे आणि ह्या चिलीसोबत खाल्लं होतं. खूप छान बनतं. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आपण त्यावरती टाकणार पिझ्झा सिझलिंग्स. तुमच्याकडे ऑरिगॅनो असेल ते पण टाकू म्हणजे शकता. ते बटर आणि चीज माझ्याकडे मध्ये पिझ्झा मिक्स सिझलिंग होते. होतं, त्यामुळे मी ते टाकले. हॅलो. आता आपण बनवणार वेट लॉस वर्जन. त्यासाठी मी पॅनवरती पीठ घेतलं आणि त्याला पसरवून घ्यायचं. मीडियममध्ये पसरायला लागतं. जास्त पातळ करायचं ते सुटकून बसेल तुमच्या तव्याला. त्यावरती तेल टाकून घ्यायचं आपल्याला 1 चमचा. छोटा चमचा आहे माझा. दोन्ही साईडने व्यवस्थित आपल्याला परतून भाजून घ्यायचे. लालसर होईपर्यंत. तुम्ही हे मुगाच्या डाळीचे डोसे 1 किंवा 2 खाऊ शकता, 3 खाऊ शकता. आणि ह्यामध्ये फॅट्स खूप प्रमाणात कमी आहेत. मी हे 2 डोसे घेतले होते. त्यावरती आपण कांदा आणि पनीरची फिलिंग करणार आहे. कांदा हे तुमचे सॅलड होईल आणि प्रोटीनसाठी पनीर आणि मुगाची डाळ आहे. प्रोटीन रिच लंच आहे. हे तुम्ही ब्रेकफास्टमध्ये सुद्धा घेऊ शकता, डिनरमध्ये सुद्धा घेऊ शकता. दोन्ही साईडने व्यवस्थित भाजल्यानंतर आपल्याला हे सर्व करायचं आहे. तुम्ही चटणीसोबत दहीसोबत पण हे तुम्ही असं सुद्धा खूप छान लागतं. कसं झालंय? छान आवडलं तुला? टेस्टी झाले का एकदम? सॉसने खाल्लं याचा अर्थ टेस्टी झालंय. हातावर काय आहे तुझ्या ते? कोणी दिले ते करून? आता बनवण्यात आपण ग्रीन टीसाठी 1 कप पाणी घेतलं आपण. त्यामध्ये अर्धा चमचा ग्रीन टी टाकला आहे. त्यामध्ये 1 दालचिनी टाकली. त्याला मिक्स करून त्याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आणि मग ते आपल्याला गाळून घ्यायचं. त्यासोबत मी घेतलं होतं अर्धा पेरू आणि थोडंशी पपई. आता आपण बनवणार राजगिऱ्याचं पीठ. हे गोड सूप असणार आहे. शिरा खीर बेसिकली राजगिऱ्याचं 1 चमचा गोड सूप प्रमाणेच बनवणार आहे. त्याला तुम्ही खीर सुद्धा म्हणू शकता. त्याला थंड पाण्यामध्ये आधी मिक्स करून घ्यायचं जेणेकरून त्याच्या सगळ्या गोष्टी फुटतील आणि शिरा पेस्ट आपल्याला मिळेल. शिरा नाही हे बघा अशा प्रकारे पाहिजे. एक पातळ साईज नाही घ्यायच्यामध्ये. आपण आता कढईमध्ये आपण पाणी टाकून अर्धा ग्लास पाणी. त्यामध्ये मी सारण पाण्याला उकळी आल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये
आता आपण त्यामध्ये टाकणार आहे 6:30च्या जे आपण रागीचं 6:30च्या मध्ये नाचणीचं पीठ जे आपण मिक्स नंतर करून आपल्याला बाजूला जायचं 30 मिनिट्स कंपल्सरी आहे. आता कंटिन्यू ढवळत राहायचं आहे. खाली नाचणी राहिली थोडंसं पाणी ढवळलं तर मग ते पीठ खाली चिपकून जाईल. ढवळत राहायचं, कंटिन्यू हलवायचं, नाहीतर ते मग एका ठिकाणी गोळा होऊन बसेल. व्यवस्थित ढवळायचं जोपर्यंत घट्ट होत नाही दाट होत नाही तोपर्यंत. हे आपलं झालंय. हे असं वरती नाचणी साय शिजली आल्यासारखं. असं हे असं वरती याचा अर्थ पांढरं की आपली पांढरं असं नाचणी शिजली आहे. साय जमल्यासारखं होतं. याचा अर्थ आहे की नाचणी शिजली आहे आपली. आता त्यामध्ये आपण अर्धी वाटी दूध टाकायचं. आता आपण यामध्ये थोडंसं दूध टाकणार ज्यामुळे याला क्रीमीनेस येईल. थोडंसं अर्धी वाटी दूध घातले जेणेकरून त्याला क्रीमीनेस येईल आणि खिरीचा टेस्ट खूप छान लागतो. आणि ह्यामध्ये आपण अर्धी वाटी मी दूध टाकलं याच्यामध्ये, त्यामुळे आपल्या खिरीला क्रीमीनेस येतो. हे एका माणसासाठी सफिशियंट आहे. ज्यांना स्वीट खायची क्रीमिंग होत असते डाईटमध्ये असेल तर त्यासाठी हे खूप छान आहे. 1 चमच्याची 2 चमचे नाचणीचे पीठ तुम्ही घेऊ शकता. हे उकळले आता आपल्याला हे काढून घ्यायचं. अजून एक उकळी आली की ह्याला बंद करायचं आणि सर्व करायचं थोडंसं गूळ टाकून. हे अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला. हे थंड झाल्यावर परत घट्ट होतं. याचं आपल्याला सूपच्या कन्सिस्टन्सीमध्ये पाहिजे खिरीसारखं. आपण आता हे काढून घेऊया. बरोबर एका माणसापुरतं झालेलं आहे. एक चमचा मीठ टाकण्यात 1 चमचा गूळ आपण मिक्स करून घ्यायचं. त्यावर आपण गार्निशिंग करणार आहेत बदामाने. डेकोरेशनसाठी आहे. दिसायला छान असते ते आपल्याला मला टाकायचं तुम्ही त्याच्यावर ड्रायफ्रूट्स टाकूनच आपलं पोट भरतं. त्यासाठी व्यवस्थित गार्निशिंग करून आम्ही संध्याकाळी जातो वॉकला. डिनरच्या नंतर 6:30 7:30 घरी येतो. जेणेकरून याचं खेळणं पण होईल याचे फ्रेंड्स पण त्यावेळी येतात आणि माझे वॉक पण होईल. महादेवाच्या पाया पडणं कमी असतं आणि इथे खडीसाखर असते प्रसादाला ठेवलेली, ती खाणं खूप महत्त्वाचं आहे यांच्यासाठी. रोजचे पाया पडायचं आणि खडीसाखर खायचं. खडीसाखर खायला जातो ना तू? खडीसाखर खायला जातो ना तू? हो ना? इतकी आवडते खडीसाखर? ते प्रसादामध्ये खडीसाखर ठेवलेली असते, त्याला खूप आवडते. चला आज आम्ही आणली स्कूटर. आपण आता बनवणार आहोत नाईट ड्रिंक. त्यासाठी 1 कप खाणे घेतले आहे. त्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत आणि जिरं टाकायचं आहे आणि मला व्यवस्थित उकळी देऊन घ्यायचं आहे. तुम्हाला माझे चॅनल कसं वाटलं, माझी ही जर्नी कशी वाटते, तुम्ही माझ्यासोबत आहात का जर्नीमध्ये, तुम्ही किती वेळ आहात नक्की कमेंटमध्ये सांगा.
माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. चर्स.